काही असे होते ज्यांची 4 व्हीलर होती, त्यांचा डेटा परिवहनकडे नव्हता, त्याच्यामुळे ही ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी केलेली आहे. आणि मला खात्री आहे की जे अपात्र ठरतील त्यांना माहितीच होतं की कालांतराने ते अपात्र होणार आहेत. शेवटी आपण ज्या वेळेला फॉर्म भरत असतो त्यावेळेला आपल्याला माहिती असतं की आपण कुठल्या तरी स्कीमचा फायदा घेत, म्हणजे आपण लाभ घेतोय, आणि तरी सुद्धा आपण हा फॉर्म भरलेला आहे. त्याच्यामुळे असं काही नाहीये की ते त्यांच्यासाठी पण अनपेक्षितपणाने राहणार आहे. शेवटी तो डेटा व्हेरीफाय झाल्यानंतर सरकारी जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून ती रक्कम वसूल करण्याचा निर्णय हा विभागाने घेतला, शासनाने घेतला. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळांसमोर त्या ठिकाणी तो आम्ही ठेवला, आणि त्यानुसार सरकारी चलांच्या माध्यमातून ते राज्याच्या तिजोरीमध्ये येण्याची प्रक्रिया ही त्या ठिकाणी सुरू आहे. त्याच्यामुळे कुठल्याही पात्र लाभार्थ्यावर अन्याय होऊन देणार नाही ही दक्षता विभाग म्हणून आम्ही घेत आहोत. जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना लाभ त्या ठिकाणी सुरू राहणारच आहेत, आणि त्या डेटा मधले जे अपात्र आहेत, जी काही असतील 2-4 लाख 5 लाख जी काही असतील, त्यांना निश्चितपणाने त्यांचा जो लाभ आहे तो त्या ठिकाणी जो थांबवण्यात आलेला आहे तो कंटिन्यू तसाच राहील, म्हणजे तो पुढेही थांबवण्यात येईल.